मरावे पण कीर्तिरूपी उरावे, अशी एक म्हण आहे. मी महाराणा प्रताप ही सिरियल बघत होतो काही दिवसापूर्वी आणि त्याच्यात मी पाहिलं की अकबर सर्व प्रकारच्या चाली खेळतो. महाराणा प्रतापाचे जे काही विश्वासू लोक असतात त्या लोकांना साम दाम दंड भेद वापरून आपल्या बाजूनी करतो आणि त्याच महाराणा प्रतापांच्या जवळच्या लोकांचा उपयोग करून महाराणा प्रतापाचा पराजय करतो. पण आज या गोष्टीला, इतिहासातील ह्या गोष्टीला इतकी वर्ष झाली. त्या काळामध्ये अकबरकडं खूप धन दौलत संपत्ती आणि या भारतातील बहुतांशी प्रदेश त्याच्या कब्जामध्ये होता आणि तो खूप पैशावाला होता. खूप मोठी प्रतिष्ठा, खूप पॉवर त्याच्याकडं होती. पण आज अनेक वर्षांनी प्रियांनो विचार केला तर आज त्याची जी काही कबर आहे, मला वाटतं ज्या ठिकाणी कबर आहे तिथं कोणी देखभाल आणि त्याची काय म्हणतात आठवण पण कोणी करत नाही आहे. तर आणि महाराणा प्रतापाचं नाव इतिहास खूप शानमध्ये पराक्रमी वीर तत्ववादी असा घेतो. काही ठिकाणी महाराणा प्रताप सिरियलमध्ये दाखवलं आणि जे सत्य होतं तेच त्यांनी दाखवलं की महाराणा प्रताप तत्वांचा खूप पक्का होता. अकबरला मारायची 2-3 संध्या त्याला मिळतात पण हत्तेवर वार करायचा नाही म्हणून तो त्याला जीवनदान देतो, त्याला मारत नाही. असं आम्हाला वाटतं की तेव्हाच त्यांनी त्याला मारून टाकलं असतं तर एवढा मोठा घाण इतिहास घडला नसता. अकबरने पूर्ण देशावर राज्य केलं नसतं, कब्जा मिळवला नसता. पण महाराणा प्रताप आपल्या तत्वांवर पक्का होता आणि आज इतिहास इतक्या वर्षांनी तो त्या काळी जरी पराजित झाला, जरी त्याची सगळी काय म्हणतात विरासत धन दौलत काढून घेतली अकबराने, पण अकबराचं नाव आज घेतलं जात नाही. पण महाराणा प्रतापाचं नाव अभिमानाने ताठ मानेने घेतले जातं. त्याच्या तत्ववादी